नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आपण आजचे करंट अफेअरचे प्रश्न डिस्कस करणार आहे आणि ते सर्व महत्त्वाचे आहे. तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे NDRF. आता NDRF म्हणजे काय होते? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. ओके, याची जी स्थापना झाली होती NDRF दलाची, ती 2006 मध्ये करण्यात आली होती आणि त्यासाठी जो ॲक्ट करण्यात आला होता तो 2005 मध्ये करण्यात आला होता. आणि NDRFचे जे DG आहे, डायरेक्टर जनरल, ते आहे अतुल करवाल. तर बघा मित्रांनो, ज्या नैसर्गिक आपत्ती येतात, महापूर, भूकंप, त्या संबंधित राहत कार्य, मदत करण्याचं कार्य NDRF दल करत असते. 26 जुलै 2005ला मुंबईला काय आला होता? महापूर आला होता. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. मग 26 जानेवारी 2001ला भुज भूकंप आला होता गुजरात या ठिकाणी. केदारनाथ या ठिकाणी लक्षात घ्या महापुराची घटना घडली होती. आणि 30 सप्टेंबर 1993ला किल्लारी भूकंप झाला होता लातूर या ठिकाणी. ओके, आणि 2014 मध्ये पुण्यातील माळीण गाव तुम्हाला माहीत आहे पर्वताखाली दबलेलं होतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो, ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात आणि यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. वार्षिक पक्षी सर्वेक्षण 2024 कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? तर चिल्का सरोवर, ओडिशा. म्हणजे चिल्का सरोवर कुठे आहे ते लक्षात असू द्या, ओडिशाला. आणि सर्वात मोठे खारे पाण्याचे भारतातील सरोवर जर म्हटलं तर ते आहे सांबार सरोवर, जे की राजस्थानमध्ये येते. ओके, आणि किनाऱ्यावरील मोठे सरोवर म्हटलं तर ते चिल्का सरोवर आहे, जे की कुठे आहे ते लक्षात घ्या, जे की येते ओडिशा या ठिकाणी. ओके, त्यानंतर गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? उलर सरोवर, जे की जम्मू काश्मीरमध्ये येते. आणि या उलर सरोवरातून लक्षात घ्या झेलम नदी वाहते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि जम्मू काश्मीरची जी राजधानी आहे श्रीनगर, ती पण झेलम नदी काठी वसलेली आहे. ओके, एक दाल सरोवर आहे मित्रांनो, ते पण जम्मू काश्मीरमध्ये येते. हा पॉईंट लक्षात ठेवा. मग सर्वात मोठे धरण कोणते आहे भारतातील? तर ते आहे भाकरा नांगर धरण, जे की सतलज नदीवर आहे. सर्वात लांब धरण आहे हिराकुंड, जे महानदीवर आहे ओडिशामध्ये. आणि सर्वात उंच धरण जर म्हटलं तर ते आहे टिहरी प्रकल्प, टिहरी धरण, तर ते आहे भगीरथी नदीवर, उत्तराखंड. तर हे तिन्ही पॉईंट पाठ ठेवा, कारण आयोगानं वेळोवेळी यावरती प्रश्न विचारलेले आहे. एक नामचा फुल फॉर्म होते नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. ई नाम एक लक्षात घ्या, एक महत्त्वाचं पोर्टल आहे. तर ई नाम म्हणजे होते नॅशनल ॲग्रिकल्चर पोर्टल. पण एक नाम नावाची एक संस्था आहे, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नॉन अलाइट मुवमेंट. ओके, तर स्थापना 1961 मध्ये बेलग्रेड, सर्बिया या ठिकाणी झालेली होती. तर 19 शिखर संमेलन आता कुठं भरणार आहे नाम या संस्थेचं? तर कंपाला, युगांडा या देशामध्ये ती भरणार आहे. आणि भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे? तर लक्षात घ्या एस जयशंकर. ओके, चला. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 26वी इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेली आहे. तर 25वी कुठं झाली होती? कटरा, जम्मू काश्मीर, 2022 मध्ये. आणि बघा, यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न पण विचारलेला होता की 25वी परिषद कुठं पार पडली होती? कटरा. आता हे लक्षात घ्या, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स इंदोरला पार पडत आहे. त्यामुळं आपल्याला एक पॉईंट पाठ ठेवायचा आहे की डिजिटल पत्ता असणारं भारतातील पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे इंदोर. आता पोलीस महासंचालक, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका कोण ठरलेल्या आहे? रश्मी शुक्ला तत्पूर्वी SSBच्या प्रमुख होत्या. ओके, आता खाली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा SSBचे नवीन प्रमुख कोण झालेले आहे. आता रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका झालेल्या आहे. आणि भारताच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हटल्या तर त्या होत्या कांचन चौधरी किंवा कांचन भट्टाचार्य, ज्या की दुसऱ्या IPS होत्या. मग पहिल्या IPS महिला कोण होत्या? तर त्या होत्या किरण बेदी. ओके, पॉईंट लक्षात ठेवा. इटली देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2023 ऑर्डर ऑफ मेरिट कबीर बेदी यांना देण्यात आलेला आहे. सो कबीर बेदी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. कबीर बेदी. च्या मांसावर बंदी घालणारा देश कोणता ठरलेला आहे? दक्षिण कोरिया, लक्षात असू द्या. त्यानंतर आहे भारतातील AICT कोणतं शहर ठरलेलं आहे? लखनौ. त्यानंतर AI स्कूल असणारं शहर कोणतं ठरलेलं आहे? तिरुवनंतपुरम, केरळ. आणि AI युनिव्हर्सिटी म्हटलं तर कर्जत, रायगड. मग AI आहे काय? तर AI आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि हे संगणकाच्या 5व्या जनरेशनमध्ये येते, 5th जनरेशन, लक्षात असू द्या. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सौर बोट कोणत्या नदीतून धावणार आहे? तर शरयू नदी. आणि शरयू नदीकाठी कोणतं शहर वसलेलं आहे? अयोध्या. ओके, 6वा खेलो इंडिया युथ खेळ म्हणजे युवा गेम जे आहे 2023-24 हे तामिळनाडू या राज्यामध्ये पार पडणार आहे. युथ गेमची सुरुवात हे 2018 मध्ये झालेली होती. आणि तामिळनाडूला होत आहे म्हणून लक्षात ठेवा. कुडानुकुलम, कल्पकम हे ठिकाण, अणुऊर्जा प्रकल्प हे ठिकाण तामिळनाडूमध्ये आहे. तुतीकोरीन बंदर, एन्नोर बंदर, चेन्नई बंदर हे जे बंदर आहे तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमधला एक प्रसिद्ध सण आहे पोंगल. आणि ओनम जो सण आहे तो येथे केरळमध्ये. आणि जल्लीकट्टू खेळ हा बैलाशी संबंधित आहे, जो की तामिळनाडूमध्येच असतो, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा पॉईंट,
बेसनाच्या लड्डूला GI टॅग देण्यात आलेला असून ते अयोध्याचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे GI टॅग म्हणजे होते जिओग्राफिकल इंडिकेशन. ॲक्ट होता GI ॲक्ट 1999चा आणि एखाद्या वस्तूला जेव्हा GI टॅग दिला जातो तेव्हा तो 10 वर्षासाठी असतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि पहिलं GI टॅग मिळवणारं उत्पादन कोणतं होतं? दार्जिलिंगचा चहा. 2004 मध्ये पहिलं GI टॅग प्राप्त उत्पादन होतं दार्जिलिंगचा चहा, जे की पश्चिम बंगालमधलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा येते, खनिज तेल. दिग्बुई आणि नुनमती हे ठिकाण आसाममध्ये आहे. अंकलेश्वर, कलील म्हटलं तर गुजरात आणि बैरोनी बिहार लक्षात ठेवायचं आहे. बैरोनी बिहार यावरती कंबाईनमध्ये प्रश्न पण आला होता ऑनलाईनर की बैरोनी हे खनिज तेलची जी विहीर आहे हे कुठे आहे? तर बिहारला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे मी पॉईंट इथे कव्हर करून दिलेले आहे. आता नैसर्गिक वायू आणि खनिज तेल बॉम्बे हाय लक्षात ठेवा. ओके, सो बॉम्बे हाय ठिकाण आहे ते स्टुडंट बॉम्बे हाय. आता 3 फेब्रुवारी 1974ला बॉम्बे हाय इथं काय लक्षात घ्या, खनिज तेल सापडलेलं होतं आणि ते मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावर आहे. जपानचे जहाज होते सागरी सम्राट. ओके, लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं सो बॉम्बे हायची तारीख पाठ ठेवा, कारण याला 50 वर्ष पूर्ण होत आहे 2024 मध्ये. त्यामुळे प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. जगात सर्वात मोठे पहिले व मानवनिर्मित बांबू जंगल कोणते ठरलेले आहे? नंदुरबार. ओके, बांबू प्रशिक्षण व संशोधन संस्था विचारली तर चिचमपल्ली, चंद्रपूर लक्षात ठेवा. एक बांबू क्रॅश बॅरियर आहे 200 मीटरचा, ज्याचं नाव बाहुबली ठेवण्यात आलेलं आहे. तर वरोरा, चंद्रपूर ते वणी यवतमाळ दरम्यान हा बांबू क्रॅश बॅरियर आहे. बाहुबली हे तीर्थक्षेत्र कोल्हापूरला असून ते जैन धर्मियांसंबंधित आहे, हे पण लक्षात असू द्या. बांबू हा गवताचा प्रकार आहे आणि त्याला गरिबाचे साग असं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, गिग कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे झारखंड. झारखंडची राजधानी आहे रांची. झोमॅटो, स्विगी, उबेर, ओला याच्यामधले जे कर्मचारी आहे जे ऑनलाईन काम करतात लक्षात घ्या, त्यांच्या संबंधित तरतूद करण्यात येणार आहे. मग किमान वेतन कायदा कधीचा होता? 1948चा. ओके, आता किमान वेतन उल्लेख आला म्हणून किमान वेतन कायदा लक्षात ठेवा 1948 आणि समान वेतन कायदा म्हटलं तर तो आहे 1976चा. ओके, चला त्यानंतर पहा मित्रांनो, चाबहार बंदर सध्या चर्चेमध्ये आहे, जे की इराणमध्ये आहे आणि त्याला भारत विकसित करत आहे. ओके, मग इराणमध्ये आहे तर एक पॉईंट लक्षात ठेवा, रामसर करार जो झाला होता तो इराणमध्ये झाला होता 2 फेब्रुवारी 1971ला आणि तो लागू झाला होता 1975ला. मात्र भारताने तो 1 फेब्रुवारी 1982ला लागू करून घेतलेला होता. आणि रामसर कराराचं काय उद्दिष्ट आहे? तर पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे. ओके, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. दलदलीच्या जमिनीत, भाताच्या शेतीत, जनावरांच्या आतड्यामध्ये कोणता वायू असतो? मिथेन वायू असतो, ज्याला तुम्ही CH4 असं म्हणता. आलेले प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर मग क्योटो करार पाठ ठेवून घ्या, जपान 1997, पॅरिस करार फ्रान्स 2015, वसुंधरा परिषद जी रिओ दी जानेरियोला झाली होती ती 1992 आणि रामसर करार आहे 1971. ओके, जर तुम्ही इथं विचार केला तर हे आहे हवामानासंबंधित आणि हे आहे पाणथळ जमिनी संबंधित. तर यावर सुद्धा आयोगानं असा प्रश्न विचारलेला होता. आणि पहा शेवटचा प्रश्न, भारतामध्ये एकूण अभिजात भाषा ज्या आहे सध्या त्या 6 आहे. एक आहे तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया. पाठ कसं ठेवायचं? त स ते क म उ. ओके, त स ते क म उ अशा पद्धतीनं. मग तमिळ भाषेला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा, संस्कृतला 5, तेलुगू 8, कन्नड 2008, ठीक आहे. त्यानंतर मल्याळम 2013 आणि ओडिया आहे 2014. ओके, सो 4, 5, 8, 8, 13, 14 असं पाठ ठेवा, म्हणजे तुमच्या ह्या 6 भाषा पाठ होते. तर मला सांगा अलीकडे कोणती भाषा ही अभिजात भाषा म्हणून होणार आहे? लक्षात घ्या, याचं नक्की मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरचं हे लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. लेक्चर आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करून जा आणि लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.